आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी स्वतःला एक प्रश्न विचारतो. मी एवढं ठरवतो, पण ते टिकतं का नाही? सकाळी लवकर उठायचं ठरवतो, पण अलार्म स्नूज करतो. व्यायाम सुरू करतो, पण आठवड्याभरात बंद पडतो. हे अपयश आहे का? की आपल्या पद्धतीतच काहीतरी चूक आहे? अटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक इथेच वेगळं ठरतं. हे पुस्तक आपल्याला दोष देत नाही, उलट सांगतं, तुम्ही वाईट नाही, तुमची सिस्टम चुकीची आहे. आणि ही सिस्टम म्हणजेच आपल्या सवयी. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण अटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक फक्त समरी म्हणून नाही, तर प्रत्येक कॉन्सेप्ट खोलात जाऊन समजून घेणार आहोत. अटॉमिक हा शब्द ऐकला की आपल्याला अणूची आठवण येते, अतिशय लहान पण प्रचंड शक्तिशाली. जेम्स क्लिअर सांगतो की सवयी देखील तशाच असतात. आपण नेहमी मोठ्या बदलांचा विचार करतो. मोठं वजन कमी करायचं, मोठं यश मिळवायचं, मोठं आयुष्य बदलायचं. पण लेखक सांगतो की मोठे बदल हे मोठ्या निर्णयांमुळे होत नाहीत, तर रोजच्या छोट्या कृतींमुळे होतात. उदाहरण द्यायचं झालं तर, जर एखादी व्यक्ती दररोज फक्त 10 मिनिटं वाचन करते, तर सुरुवातीला काहीच फरक जाणवत नाही. पण 1 वर्षानंतर ती व्यक्ती 10-12 पुस्तके वाचलेली असते. ॲटॉमिक हॅबिट्सचा सगळ्यात महत्त्वाचा विचार म्हणजे तुमचं आयुष्य एका दिवसात बदलत नाही, पण ते रोज थोडं थोडं बदलत असतं. आपण दिवसभरात घेतलेले जवळजवळ 40 ते 45% निर्णय हे विचार न करता घेतलेले असतात. ते ऑटोमॅटिक असतात. आणि ह्याच ऑटोमॅटिक डिसिजन्सना आपण सवयी म्हणतो. तुम्ही कसं चालता, कसं बोलता, फोन कधी उचलता, झोपायला कधी जाता, या सगळ्या गोष्टी सवयींमुळे ठरतात. म्हणजेच जर सवयी बदलल्या नाहीत तर आयुष्य बदलणं फार कठीण होतं. जेम्स क्लिअर इथे खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो. एव्हरी ॲक्शन यू टेक इज अ वोट फॉर द टाईप ऑफ पर्सन यू वॉन्ट टू बिकम. मराठीत सांगायचं झालं तर तुमची प्रत्येक छोटी कृती ही तुम्ही कोण बनणार आहात याचं मत असतं. ॲटॉमिक हॅबिट्समध्ये सवयींचा एक सायंटिफिक फ्रेमवर्क दिला आहे, ज्याला हॅबिट लूप म्हणतात. या लूपमध्ये 4 टप्पे असतात. पहिला टप्पा क्यू म्हणजे संकेत. हा संकेत म्हणजे मेंदूला मिळालेला एक ट्रिगर. तो वेळ असू शकतो, जागा असू शकते, एखादी भावना असू शकते किंवा एखादी व्यक्तीसुद्धा असू शकते. उदाहरणार्थ, रात्री झोपायच्या आधी मोबाईल हातात घेणं. इथे वेळ हा क्यू आहे. दुसरा टप्पा क्रेविंग. ही ती भावना आहे जी तुम्हाला कृती करायला भाग पाडते. तुम्हाला मोबाईल नको असतो, तर त्यातून मिळणारी मजा, डिस्ट्रॅक्शन किंवा रिलॅक्सेशन हवी असते. तिसरा टप्पा रिस्पॉन्स. ही खरी कृती असते. मोबाईल उचलणं, स्क्रोलिंग करणं किंवा एखादी सवय प्रत्यक्षात करणं. आणि शेवटचा टप्पा रिवॉर्ड. रिवॉर्ड मिळालं की मेंदू त्या सवयीला लक्षात ठेवतो आणि पुढच्या वेळी तोच क्यू आला तर तीच सवय पुन्हा होते. सवयी समजून घ्यायच्या असतील तर आधी आपला मेंदू कसा काम करतो हे समजून घ्यावं लागतं. आपला मेंदू कायम एकाच गोष्टीचा प्रयत्न करतो, ऊर्जा वाचवण्याचा. जे काम वारंवार केलं जातं ते मेंदू हळूहळू ऑटोमॅटिक करतो. याच कारणामुळे आपण गाडी चालवताना सुरुवातीला पूर्ण लक्ष देतो, पण काही महिन्यांनी विचार न करता गाडी चालवू शकतो. हीच प्रक्रिया सवयींच्या बाबतीत होते. अटॉमिक हॅबिट्समध्ये लेखक सांगतो की आपल्या मेंदूमध्ये डोपमिन नावाचं केमिकल असतं. हे डोपमिन रिवॉर्ड मिळाल्यावर रिलीज होतं. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोपमिन रिवॉर्ड मिळाल्यावर नाही, तर रिवॉर्डची अपेक्षा असताना जास्त रिलीज होतं. म्हणजेच आपण सवय करतो ती आनंदासाठी नाही, तर आनंद मिळेल या अपेक्षेसाठी. ही अपेक्षा जितकी मजबूत तितकी सवय मजबूत. म्हणूनच वाईट सवयी तोडणं कठीण असतं, कारण त्या लगेच आनंद देतात. आणि चांगल्या सवयी कठीण वाटतात, कारण त्यांचा फायदा उशिरा मिळतो. आपल्याला लहानपणापासून गोल्स ठरवायला शिकवलं जातं. परीक्षेत 90% मिळवायचे, वजन 10 किलो कमी करायचं किंवा मोठी नोकरी मिळवायची. पण जेम्स क्लिअर सांगतो, जर गोल इतकाच महत्त्वाचा असता तर ज्यांचं गोल एकसारखं आहे ते सगळेच यशस्वी झाले असते. उदाहरणार्थ, 2 विद्यार्थी IITची तयारी करतात. दोघांचं गोल एकच आहे, पण एक विद्यार्थी रोज ठराविक वेळ अभ्यास करतो, तर दुसरा अधूनमधून. निकाल वेगळा का? कारण सिस्टम वेगळी आहे. सिस्टम म्हणजे रोजची पद्धत, रोजची शिस्त. गोल फक्त दिशा दाखवतं, पण सिस्टम चालायला लावते. अटॉमिक हॅबिट्समध्ये एक महत्त्वाचं वाक्य आहे, यू डू नॉट राईज टू द लेवल ऑफ युअर गोल्स, यू फॉल टू द लेवल ऑफ युअर सिस्टम्स. मराठीत सांगायचं झालं तर, तुम्ही गोल्सपर्यंत पोहोचत नाही,
तर सिस्टीम जिथे आहे तिथपर्यंत घसरता. हे ॲटॉमिक हॅबिट्समधलं सगळ्यात डीप आणि पॉवरफुल कॉन्सेप्ट आहे. लेखक म्हणतो, सवयी बदलायच्या असतील तर आधी आयडेंटिटी बदलावी लागते. बहुतेक लोक आउटकम बेस्ड बदल करतात. मला वजन कमी करायचं आहे, मला पैसे कमवायचे आहेत, पण हे बदल टिकत नाहीत. आयडेंटिटी बेस्ड बदल असा असतो, मी एक डिसिप्लिन माणूस आहे, मी आरोग्याची काळजी घेणारी व्यक्ती आहे, मी नियमित वाचन करणारा माणूस आहे. जेव्हा आयडेंटिटी बदलते तेव्हा निर्णय आपोआप बदलतात. तुम्हाला वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. जेम्स क्लिअर सांगतो, प्रत्येक छोटी सवय ही आयडेंटिटीसाठी दिलेलं एक वोट असतं. आज तुम्ही व्यायाम केला तर तुम्ही स्वतःला सांगितलं की मी फिटनेसला महत्त्व देतो. आणि हे वोट्स जितके जास्त तितकी आयडेंटिटी मजबूत. म्हणजेच सवयी आयडेंटिटी बनवतात आणि आयडेंटिटी पुन्हा सवयी घडवते. ॲटॉमिक हॅबिट्समधला पहिला नियम सांगतो, सवय दिसायला हवी. आपण बहुतेक सवयी नकळत करतो कारण त्या एन्व्हायरमेंटमध्ये लपलेल्या असतात. उदाहरणार्थ, जर तुम्हाला रोज पाणी प्यायचं असेल तर पाण्याची बाटली टेबलावर ठेवा. जर ती कपाटात असेल तर सवय होणं कठीण. जेम्स क्लिअर याला हॅबिट स्टॅकिंग म्हणतो, म्हणजे एक जुनी सवय आणि नवीन सवय जोडणं. उदाहरण, चहा झाल्यावर मी 2 मिनिटं ध्यान करेन. जुनी सवय क्यू बनते. मेंदू नेहमी आनंद शोधतो. जर सवय कंटाळवाणी असेल तर ती टिकत नाही. म्हणूनच लेखक सांगतो, टेम्पटेशन बंडलिंग वापरा. आवडती गोष्ट आणि गरजेची सवय एकत्र करा. उदाहरण, चालताना पॉडकास्ट ऐकणं, व्यायाम करताना आवडतं म्युझिक. बहुतेक लोक सवय कठीण बनवतात. रोज 1 तास व्यायाम असं ठरवतात. पण जेम्स क्लिअर सांगतो, रिड्यूस फ्रिक्शन. फक्त बूट घालणं, जिम बॅग तयार ठेवणं. 2 मिनिट रूल खूप महत्वाचा आहे. कोणतीही सवय 2 मिनिटांत सुरू होईल इतकी सोपी ठेवा. आपण इमिजिएट रिवॉर्ड शोधतो. जर समाधान नसेल तर सवय रिपीट होत नाही. हॅबिट ट्रॅकर, टिक मार्क, कॅलेंडर हे सगळं मेंदूला सांगतं की काहीतरी पूर्ण झालं. वाईट सवय तोडण्यासाठी ह्याच 4 नियम उलटे वापरायचे. मेक इट इनविजिबल, फोन दूर ठेवा. मेक इट अनअट्रॅक्टिव्ह, परिणाम आठवा. मेक इट हार्ड, एक्स्ट्रा स्टेप्स ठेवा. मेक इट अनसॅटिस्फाईंग, अकाउंटेबिलिटी ठेवा. एन्व्हायरमेंट चेंज हा सगळ्यात इफेक्टिव्ह उपाय आहे. आपण प्रयत्न करतो पण परिणाम दिसत नाहीत. 31° तापमानात बर्फ वितळत नाही, 32°ला वितळतो. प्रयत्न आधीच सुरू असतात. यालाच लेखक प्लॅटो ऑफ लेटेंट पोटेन्शियल म्हणतो. सवयी टिकवण्याचा खरं आव्हान म्हणजे कंटाळा. प्रोफेशनल्स बोरिंग काम सुद्धा सातत्याने करतात. कन्सिस्टन्सी ही खरी सुपरपॉवर आहे. अटॉमिक हॅबिट्स आपल्याला परफेक्शन शिकवत नाही. ते इम्प्रूव्हमेंट शिकवतं, रोज थोडी. तुम्ही आज एक छोटी सवय निवडा. ती इतकी लहान ठेवा की न करण्याचं कारणच उरणार नाही.